एकीकडे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत पोहोचले। दिल्लीत हायकमांड सोबतच्या भेटीमुळे पुन्हा भुवया उंचावल्या आहेत। दुपारी 2:30 वाजता देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती आहे, पण अचानक भेट का घेतली याचं कारण गुलदस्त्यात आहे। देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत त्यांचे पक्षश्रेष्ठी बोलवतात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने। तुमचा अंदाज काय? काय बघा, आता हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत, बरं का? त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, फडणवीस आले की मग शिंदे जातात। त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे। आत्ताच्या सिच्युएशन मध्ये हे का गेले मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आता काही कळणार नाही। दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी फडणवीस धर्मेंद्र प्रधानांच्या जागी शिक्षण मंत्री होऊ शकतात असा दावा केलाय। त्यांचा निजाम दिल्लीमध्ये बसलेला आहे, त्याच्यामुळे रजाकारांना दिल्लीत जावंच लागेल आदेश घेण्यासाठी। त्यात नवीन काय आहे? मला असं वाटत नाही की फार मोठं काय क्रांतिकारक दिल्लीत जाऊन घडणार। आता पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होताना दिसत नाहीये। कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सतत दिल्लीला जात असतात। तुम्ही जेव्हा जेव्हा ते दिल्लीला जातात, तुमच्या चॅनलवाले न्यूज बातमी चालवायला सुरू करतात। आतापर्यंत तुमची एक तरी बातमी खरी आली आहे का हो? देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला जाण्यानंतर का केंद्र आणि राज्य सरकार हे एकच विचारत आहे? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांनी ट्विट करत त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं। धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्यात। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांनी पीएम श्री स्कूल्स उपक्रम, परदेशात IITंचा विस्तार आणि 19 भाषांमध्ये प्रवेश परीक्षांचं आयोजन यासारख्या अनेक सुधारणा घडवून आणल्या। व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला। त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं। हेच एका समर्पित भाजप कार्यकर्त्याचं खरं वैशिष्ट्य आहे। संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे। 13 ऑगस्ट पर्यंत अधिवेशन चालणार आहे, त्यामुळे अधिवेशन संपल्यावर मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता आहे। तसंच धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, महाराष्ट्रातही काही फेरबदल होणार का, हे येत्या काही दिवसांमध्ये दिसेल।